तयार झालेलो आहोत. वाटेल ते होते, पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न किंवा शेवट शेतीने वाहून गेली आणि संकट थोडं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली, कशी घोषणा केली त्याच्यावरती मी नंतर बोलेन. पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी तुमची योग्य वेळी येणार कधी का, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत पाहणार. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही खासवाचा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे त्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा घोडा करा आणि त्याला कर्जमुक्त करा. ही पहिली मागणी आहे. दुसरी तुम्हाला मागणी आहे की नाही सरकारने मध्ये जी शेतकऱ्यांनी घेतलेली आहे, सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग. पण सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी हे सरसकट मिळाले पाहिजे. तुम्हाला मान्य आहे का? शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही झालं. शेतीची जमीन खरडून गेलेली आहे की पुन्हा नीट शेती करायला 3 ते 5 वर्ष लागणार आहे. आणि आज जी काय 2.25 कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किती मिळणार आहे? 8.5,000. आणि आता जे नुकसान झाले, पाणी पिकं जी होती ती सडून गेले, साफसफाई करायला किती येणार? साफसफाई करण्याचा खर्च, त्याच्यानंतर कर्जाचा खर्च, त्याच्यानंतर जमिनीची जी काय सगळी वापरात झालेली ती नीट शेती करण्याचा खर्च, आता शेतकरी सुद्धा उभा राहणार त्या स्वतःच्या पायावर. आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. दुसरी गोष्ट, पीक विम्याची सुद्धा जे काही यांनी जे निकष बदलले, तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आताच मिळाली पाहिजे. आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम मिळणार नसेल तो उपयोग काय, कशाला करायचं तुम्ही? म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये. मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेले की तुमच्या वतीने अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय. मात्र आता एका दुसरं मला कुठल्या एका पत्रकाराने सांगितले की आज बार्शीमध्ये शरद गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. 20 लाखाचा खर्च आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांनो, मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेले, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं. कृपा करून असं वेळवाकडे पाहून उचलू नका, आत्महत्या करू नका. वाईट दिवस जातात, हे दिवस जातील. या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू. फक्त एक काम करायचं, माझे इकडे सगळे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत की मदत जी जाहीर केली तिथं आलीच पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे. पण मदत देताना वेळेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर मुठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल. आणि शेतकऱ्याच्या हातात जे काय आहे ते त्याला मिळून द्यावंच लागेल. मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतो की खचून जाऊ नका. बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत. या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या. सगळ्या एकत्र करा आणि आमच्याकडे द्या. आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा. आता सगळे आज त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत, पण जर का या नोटिसा बँकेने थांबवल्या नाही तर या नोटिसांची होळी करावी लागेल. याच्या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण फक्त तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्या सोबत